कुछ लोगों ने बनाए, इसके पहले भी हम लोगों ने रिज्यूम मेकिंग का सेशन लिया है, बट लेट मी गो फॉर दिस मोर लिया। मैं आपको एक रिज्यूम का स्ट्रक्चर आपके कैसे होना चाहिए वो पहले बता देता हूँ, देन वी प्रोसीड ऑन दिस। नेम, सेकेंड चीज़ ईमेल, थर्ड चीज़ कॉन्टैक्ट। एड्रेस की ज़रूरत नहीं है, हाँ वो बाद में वो बैकग्राउंड वेरिफिकेशन में देखते बैठेंगे, एड्रेस की ज़रूरत नहीं है। क्लियर है? क्लियर? फर्स्ट नेम, सेकंड ईमेल, थर्ड कॉन्टैक्ट। कॉन्टैक्ट नंबर वही डालो जिस पे कॉल लगे। बहुत सारे रिज्यूम्स हमारे पास ऐसे भी है कि जिसपे कॉन्टैक्ट नंबर कुछ अलग है, व्हाट्सएप का कॉन्टैक्ट नंबर अलग है, कॉल नहीं लगता है। गेटिंग माई पॉइंट? व्हाट द फर्स्ट पॉइंट यू हैव टू कीप इनटू द माइंड, सो इट मस्ट बी प्रॉपर। पहले नेम, ईमेल, कॉन्टैक्ट। दूसरा आपका करियर ऑब्जेक्टिव, और करियर ऑब्जेक्टिव खुद का लिखिए, ओके। तीसरा योर एक्सपीरियंस। गेटिंग माई पॉइंट? कोई 12th के मार्क नहीं चाहिए, 10th के मार्क नहीं चाहिए, एक्सपीरियंस सबसे इंपॉर्टेंट है पहले। क्लियर? अब एक्सपीरियंस में अगर मैं फ्रेशर हूँ तो व्हाट आई शुड पुट? यू आर डूइंग द इंटर्नशिप एट आईबीएस, हाँ इंटर्नशिप, व्हाट डैश लिखिए, एज अ व्हाट, इफ यू आर फॉर पाइथन राइट डाउन हियर पाइथन डेवलपमेंट और पाइथन डेवलपर। इफ यू आर वेब, फॉर वेब डेवलपर, एज अ वेब डेवलपर, ओके, एज अ डेटा एनालिस्ट। Getting my point? As a software tester. Am I clear? Yes, sir. ध्यान में आ रहा है? सबसे पहली बात। दूसरी चीज़, अगर आप कहीं पे वर्किंग कर रहे हो तो उसका जो वर्किंग एक्सपीरियंस है वही आप डालोगे। वॉट एवर द रोल यू आर गोइंग टू परफॉर्म इन द करंट इंडस्ट्री, उस इंडस्ट्री का नाम, और उसके नीचे आपका सबसे इम्पोर्टेंट पॉइंट एक है कि यहाँ पे आपको एक चीज़ बहुत इंपॉर्टेंट है, करंटली स्टार्टेड फ्रॉम, जैसे कि मैंने 10 जैन से ज्वाइन किया तो आई राइट डाउन हियर 10 जैन 2023, 10 जैन 2023 टू प्रेजेंट। गेटिंग माय पॉइंट? क्लियर? ओके। उसके पहले अगर आपने उसके पहले कुछ इंटर्नशिप या फिर कुछ भी किया होगा तो मेंशन दैट आल्सो, ओके। 10 जून के पहले, सपोज मैं 10 दिसंबर से 10 जून तक था एक अलग कंपनी में, वहाँ पे मैं इंटर्नशिप एज अ सॉफ्टवेयर टेस्टर, ओके। उसके बाद यहाँ पे आना चाहिए एट आईबीएस इलेक्ट्रोसॉफ्ट एलएलपी। गेटिंग माय पॉइंट? और फिर उसके नीचे आपकी आएंगी डेट। क्लियर? Am I clear? Yes, sir. उसके पहले अगर आपने कुछ इंटर्नशिप की होंगी तो वो भी आप मेंशन करेंगे 10 दिसंबर से 10 जनवरी। व्हाट? एज अ इंटर्न मत लिखिए, सॉफ्टवेयर डेवलपर इंटर्न लिखिए। कुछ तो भी वो पोस्ट को नाम देना होगा आप लोगों को, इवन तो अगर आपने नहीं वर्कआउट किया है तो भी। अगर आपने वहाँ पे वेब पे काम किया है, फ्रंट एंड डेवलपमेंट पे काम किया है, तो एज अ फ्रंट एंड डेवलपर इंटर्न, ओके, एट XYZ Private Limited. Sir, we should add a Tableau developer also because we are from the Tableau. You can. Okay. As Okay, Tableau developer, write down data analytics with Tableau. Okay. Getting my point? As a software tester जैसे मैंने लिखा, internship. What experience? Internship dash. Okay. 10 दिसंबर 10 जनवरी as a software developer at IBS Electrosoft LLP. As a data analyst at IBS Electrosoft LLP. Getting my point? पहला पॉइंट आपका ऊपर का सेक्शन, ये तो आपको पता ही है क्या डालना है। एक्सपीरियंस होना चाहिए आपका क्या है। उसके बाद सबसे इम्पोर्टेंट स्टेटमेंट होता है प्रोग्रामिंग स्किल्स, जो आपको पता है, ओके। ये सेक्शन बहुत मायने रखता है और ये दोनों सेक्शन बहुत मायने रखते हैं। डोंट पुट वो SGBU से हुआ है, ये यूनिवर्सिटी हुआ है, डजेंट मैटर। प्रोग्रामिंग स्किल यू हैव टू मेंशन हियर। व्हाट यू नो? फर्स्ट आई नो अबाउट द HTML5, या फिर ऐसा भी लिख सकते हैं आप, अगर आपको फ्रंट एंड टेक्नोलॉजीज पता है तो यू कैन जस्ट मेंशन फ्रंट एंड टेक्नोलॉजीज। मुझे पता है HTML5, CSS, जावास्क्रिप्ट। अब ये अगर ये आपकी कोर्स कंटेंट में नहीं था फिर भी आपके एकेडमिक में हुआ है तो यू हैव टू मेंशन।
Getting my point? Okay. Yes. Second, Yes, when sir. you are going for backend technologies, अब कोई तो भी एक डेटाबेस आपको पता होना चाहिए. You just mention here technologies. You just mention here what? Just MySQL मुझे पता है. Okay. थर्ड में you can put the other और you can put the controller, जिसमें मैं लिखूंगा मेरी other programming languages like what? Python मुझे पता है, मुझे JSP भी आता है. ओके, JSP भी आता है, मुझे सॉलिड भी आता है. ओके, उसके बाद मुझे जावा भी आता है, मुझे सी भी आता है. इसे आप अदर भी लिख सकते हो या फिर ऐसा भी कर सकते हो. यू कैन जस्ट गो फॉर दिस वन दिस वे एज वेल. ओके, प्रोग्रामिंग लैंग्वेजेस. ओके, उसके बाद फ्रंट एंड टेक्नोलॉजीज और उसके बाद ये बैक एंड टेक्नोलॉजीज. ठीक है. अब जब आप इसके लिए अप्लाई करोगे कल उस पोस्ट के लिए, तो आपको उसमें बैकएंड में SQLite डालना है. SQLite क्या है वो मैं आप लोगों को बताऊंगा. इट्स नॉट वेरी बिग डेटाबेस ही है, जैसे हम लोगों ने इसके पहले वर्कआउट किया है. ओके, उसके लिए फ्रंट एंड में आपको डालना है XML और जावा दिस वन. गेटिंग माय पॉइंट. अब जिनको XML नहीं पता, किसी को नहीं पता XML क्या है, विल हेल्प यू टू गो ऑन दैट. गेटिंग माय पॉइंट गाइस? Yes, sir. Clear? I will help you to go on that. No worries about that. Okay? तो ये हो गया आपका प्रोग्रामिंग स्किल का सेक्शन. वी आर टॉकिंग अबाउट मेकिंग द रिज्यूम. ठीक है. उसके बाद नेक्स्ट चीज़ जो वर्कआउट करनी है आपको प्रोजेक्ट्स. ना मैंने इसमें हॉबीज लिखी ना कुछ अदर. टेक्निकल चाहिए ना, सिर्फ टेक्निकल ही. वो बंदा किस में इंटरेस्टेड है, टेक्नोलॉजी में इंटरेस्टेड है ना. देन प्रोजेक्ट. फर्स्ट कार ऑटोमेशन. or you just develop the project like disease prediction using machine learning, DISCA, disease prediction using machine learning. बस उसका डिस्क्रिप्शन. डेटा एनालिटिक्स वालों ने जो भी एनालिटिक्स मॉडल वर्कआउट किया था. ओके, सो इन दिस प्रोजेक्ट आई जस्ट डेवलप दिस वन एंड यूर रोल. आपका रोल उसमें क्या था? यू आर वर्कआउट एज अ टीम लीड, यू आर वर्कआउट एज अ डेवलपर, or whatever the things you have worked out, you need to mention that one. Clear? Okay. ठीक है. उसके बाद एक सेक्शन आप डाल सकते हो अचीवमेंट्स. कुछ सर्टिफिकेशंस वगैरह होंगे आपके पास, या फिर अगर आपकी कुछ सर्टिफिकेशन, ये मैं 2 पॉइंट में रखूंगा. ओके, सो व्हाट आर 2 पॉइंट्स यू हैव टू कीप इन टू द माइंड हियर. पहला अचीवमेंट्स. अचीवमेंट्स एक हो गया अचीवमेंट्स, और दूसरा स्लैश सर्टिफिकेशंस होंगे. तो अब अगर आप यूनिवर्सिटी टॉपर है तो यूनिवर्सिटी टॉपर मेंशन कीजिए फॉर ईयर 2023. और सबसे एक पार्ट रहेगा आपका मेंशन करना यहाँ करियर ऑब्जेक्टिव के नीचे क्वालिफिकेशन. उसमें आपका जो करंट ग्रेजुएट है ना वो मेंशन करना है सिर्फ. क्लियर guys? Getting my point? Yes, sir. Okay, name, email, contacts. Okay, फिर उसके बाद क्वालिफिकेशन क्या है आपका. इफ़ यू आर डिड द 2 थिंग्स, BSc आपने BCA किया है, यू जस्ट मेंशन द BCA. ओके, उसके बाद ऐसा एक कोर्स टेबल रहा तो भी चलेगा. ईयर ऑफ पास आउट ईयर, कौन से साल आपने पास आउट किया. 10-12 मेंशन नहीं किया तो भी चलेगा यहाँ पे. कोर्स, पास आउट ईयर. ओके, 2 चीज़ें रही तो भी चलता. एंड यूनिवर्सिटी लिखना है तो लिखो, नहीं लिखा तो भी चलेगा. यूनिवर्सिटी तो कोर्स मेरा समझो इन व्हाट CSE, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग. पास आउट 2018 का हूँ मैं, और यूनिवर्सिटी मेरी है जस्ट SGBU और RTMNU, और फिर पुणे की यूनिवर्सिटी, जो भी आपकी यूनिवर्सिटी होगी, दैट यू हैव टू मेंशन ओवर हियर. Not necessary to mention the percent. Getting my point? Experience, programming skill, projects, achievements and certification. बस अचीवमेंट में अगर आपने कुछ सर्टिफिकेशन किया होगा तो सर्टिफाइड जावा डेवलपर फ्रॉम दिस पर्टिकुलर ये. ओके, फ्री वाले मेंशन मत करवा. और ये बहुत लंबा चौड़ा नहीं होना चाहिए. जितने काम के सर्टिफिकेशन हैं जस्ट डू दैट वन. इंटर्नशिप का सर्टिफिकेट आप इसमें नहीं लिखोगे क्योंकि आपने ऑलरेडी
ऊपर इंटर्नशिप को डिक्लेयर किया हुआ है। लैंग्वेज सर्टिफिकेट, कुछ वैल्यूएबल सर्टिफिकेट होना चाहिए, या फिर इफ यू आर अचीव्ड द फर्स्ट मेडल इन पेपर प्रेजेंटेशन मेंशन दैट वन। क्लियर? राइट। नहीं रहता है, एक कोई भी नॉर्मल सर्टिफिकेशन ऐड कर दीजिए और छोड़ दीजिए। एम आई क्लियर? Yes, sir. ओके, तो इस तरीके से आप लोगों को इसे वर्कआउट करना है, इस तरीके से भी आप लोगों को इसे एग्जीक्यूट करना है। सर इंटर्नशिप का लिखना है तो वो एक्सपीरियंस मतलब हेडिंग नहीं डालना ना? नहीं, एक्सपीरियंस के अंदर ही डालना है इंटर्नशिप। एक्सपीरियंस के अंदर? अच्छा Yes, because internship will be calculated into the experience. Keep that one into your mind. Okay? यहाँ तक सभी को क्लियर? अब इसमें कुछ डाउट मुझे बताइए। सर आपण जे लँग्वेज टाकली ना कंटेंट टाकली तर त्यावर हां, इथे ज्या लँग्वेजेस तुम्ही टाकाल ऑन विथ दॅट ईच अँड एव्हरीवन इज गोइंग टू बी आस्क्ड क्वेश्चन आर गोइंग टू बी रेज ऑन दॅट. क्लियर? Yes, sir. राईट. So I want to ask something. Sir, you have mentioned there is a role. You have mentioned there is a TL. Yes. So we are creating the projects individually. So what we can. See, if you are working on the industrial project, what is your current role in that project? You have to mention. If you are a team member, you can mention the team member. If you are playing the role of backend developer, you can just mention it as a backend developer for that. Okay? Okay. So if you are working on the real-time project as a real industrial project, then you can just mention that. Huh? Okay, sir. Clear? So this is about your resume. Anyone have any doubt into this? Would like to ask anything? Please let me know. सर क्वालिफिकेशनमध्ये आपलं सध्या जे चालू आहे ते टाका ते एक्स्ट्रा जे झालाय तुम्ही पासआउट जर करंट इयरला पासआउट व्हाल ना 2023 म्हणजे ऑलमोस्ट युअर पासआउट ना, सो यू टू मेन्शन डायरेक्टली पासआउट. क्लियर? झालंच आहे ना ऑलमोस्ट, काय झालं? ओके, सो गाइस क्लियर? शाल वी मूव अहेड? Yes, sir. चला, आता थोडंसं इम्पॉर्टंट लक्ष द्या. आता मराठी भाषेमध्ये सांगतो थोडंसं समजून, कारण ही भाषा चांगली समजते तुम्हाला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, पहिली गोष्ट जे मी ऑब्झर्व केलं आहे त्याच्याबद्दल सांगतो. मी तुमचे ऑनलाईन इंटरव्ह्यूज घेतले, फीडबॅक देतो तुमच्या इंटरव्ह्यूजचा. पहिला क्वेश्चन मी जेव्हा विचारतो ना, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, कोणी तुम्हाला 90% केसेसमध्ये हाच क्वेश्चन केला जाईल. कारण असं असतं की त्या इंटरव्ह्यूअरला काहीच माहिती नसतं. ओके, तुम्ही कोणात का आहात, तुम्हाला तो आधी गेल्याबरोबर हाच क्वेश्चन करेल. कारण तुम्ही जेव्हा कुठलेही प्रोडक्ट परचेस कराल ना, मोबाईल परचेस करायला, तुम्ही काय विचारता त्याला, याचं कॉन्फिगरेशन काय आहे आणि कुठला मॉडेल आहे आणि याची वॉरंटी किती आहे आणि याची बॅटरी बॅकअप किती आहे आणि बाकी रॅम किती आहे आणि स्टोरेज किती आहे. तो ओबियसली तुम्ही पण एक प्रोडक्टच आहे. तर इंटरव्ह्यूअर जेव्हा तुम्हाला विचारेल तेव्हा पहिला क्वेश्चन हाच करेल की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. अँड तुमच्यात असं त्याच्यातूनच त्याला हे समजेल की तुमच्यात अशा काय स्पेशालिटी आहे. त्याच्यामुळे पहिला जो क्वेश्चन असतो इट्स अ इम्प्रेसिव्ह क्वेश्चन. तुम्ही सगळ्यात आधी तोच मिस करता. ओके, याचा पॅटर्न वेगवेगळा आहे. आता तुम्ही कसं करता, काही जणांचं मी बघितलं की यू आर जस्ट स्टार्टिंग, थँक्यू सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. मला माहिती नाही तुम्हाला कोणी सांगितलं आहे, पण मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्ही जॉईन करता यू आर सेईंग दॅट हॅलो सर, गुड आफ्टरनून और गुड मॉर्निंग, राईट. परत तुम्ही तिथे जातात, गुड मॉर्निंग सर, थँक्यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. ओके, सो रॅदर दॅन तुम्हाला थँक्स म्हणायचं असेल, सर थँक्यू सर फॉर प्रोव्हाइडिंग टेकिंग माय इंटरव्ह्यूज, और डायरेक्टली यू कॅन स्टार्ट सर आय एम म्हणा, माय सेल्फ म्हणा, ज्याच्या कम्फर्टेबल असेल. मी त्याच्या भानगडीत जात नाही की माय सेल्फ म्हणायचं की आय एम म्हणायचं, मॅटर करत नाही. ओके, सर आय एम म्हणा, माय सेल्फ म्हणा, तुमचं नेम, ओके, युअर फुल नेम, दॅट द वन थिंग. सेकंड थिंग, युअर क्वालिफिकेशन क्लिअर असलं पाहिजे. ओके, व्हॉट आय से, फर्स्ट युअर नेम वेन एनीवन आस्क यू अबाउट दिस वन. सेकंड युअर क्वालिफिकेशन, तुम्ही काय पासआउट झालाय. थर्ड, व्हॉट यू आर डुईंग राईट नाव, करंट स्टेटस.
लक्षात आलं का? तो तुम्ही सांगता आय हॅव अँड 4 siblings अँड माय मदर इज डुईंग दिस अँड माय फादर इज डुईंग दिस. टोटली रॉंग आहे अँड आय एम लिव्हिंग ॲट दिस लोकेशन. ओके, बऱ्याच जणांच्या इंटरव्ह्यूमध्ये टेल मी समथिंग सर माय सेल्फ दिस and I am living at Pune and I passed out in 2012 and I have and 2 brothers. One is doing job in IT industry, second one is at home, he is searching for the job and I am also get passed out right now. इंटरव्ह्यूअरला तुम्हाला घरी किती लोक आहेत काय आहेत याच्यात इंटरेस्टेड तो नाही आहे. तो जेव्हा त्याच्यात इंटरेस्टेड असेल तो तुम्हाला सिम्पल क्वेश्चन करेल, टेल मी समथिंग अबाउट युअर फॅमिली बॅकग्राऊंड. तेव्हा तुम्ही त्याला सांगा, विस्तार सांगा, किती लग्न झाले आहेत, घरात कोणाकोणाचे झाले आहेत, कोण आहे काय आहे, सगळं सांगितलं तरी चालेल. ओके, बट डोंट एक्सपोज युअर फॅमिली इन टू द फर्स्ट क्वेश्चन इन टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ बिकॉज ही इज इंटरेस्टेड टू नो युअर स्टेटस, करंट स्टेटस. मी सांगेल सर आय एम नकुल वामनराव देशमुख, आय कम्प्लीटेड माय ग्रॅज्युएशन इन 2012, कम्प्लीटेड ग्रॅज्युएशन इन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग 2012 फ्रॉम संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. Currently, I am working as a software trainer and developer at IBIS Electrosoft LLP. I have an experience of 13 years. I have worked out with the different kinds of projects. Among them, the latest project I worked out, that is a crop prediction system, in which I just work out with the different machine learning technique and just come out with the relevant output, which is more efficient. Apart from that, I am working with some programming languages as well. Among them, the Python, I am well known to the Python, I am well known to the C, I am well known to the Java, and one more programming language, that is XML and Java, which comes under the Android, that I am learning right now. Getting my point? Yes, sir. रेकॉर्डिंग चाराला ऐकायची म्हणजे समजा. ठीक आहे, काय बोललो मी फक्त काहीच नाही म्हटलं. आणि बोलताना सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, रट्टा मारू नका. क्लिअर का? मराठी भाषेत बोलतोय, प्युअर मराठी. तुमच्याच भाषेत. रट्टा मारून टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फचा आन्सर द्यायचं नाही. नॅचरली आला पाहिजे. सिक्वेन्स मी असं सांगितलं म्हणून असाच नाही, सरळ सरळ आणि सोपं आहे. माझं नाव मला सांगायचं आहे, मग माझं क्वालिफिकेशन मला सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मी करंटली काय करतोय, कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोय ते सांगायचं आहे. माझं करंट स्टेटस काय आहे ते सांगायचं आहे. माझं पासआउट इयर काय ते सांगायचं आहे. पॉईंट लक्षात ठेवायचे नाही आहेत, फक्त डोक्यात एवढं ठेवायचं की मला काय बोलायचं आहे. आणि स्वतःची स्क्रिप्ट स्वतः बनवा, गुगलवरनं कॉपी पेस्ट करू नका. क्लिअर का? हां, इफ यू आर फ्रेशर, सी फ्रेशर आहे बघा, तुम्हाला जर या पॉईंटला इंटरव्ह्यूला इम्प्रेस करायचं असेल, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. एक काहीतरी अशी गोष्ट सांगा की ज्याच्यावर त्याला वाटेल की यू आर अ गुड कॅन्डिडेट. मग त्यात करंट स्टेटस हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच स्टुडंट्स काय देतात, सर आय एम जस्ट कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन 2012, आय नो दिस प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा पॉईंट त्याच्यात नसतो. आणि प्रोजेक्ट आणि सांगायचं, सर करंटली आय एम डुईंग द इंटर्नशिप अँड आय एम वर्किंग ऑन टू द प्रोजेक्ट. व्हॉट एव्हर द प्रोजेक्ट यू आर कम्प्लिटेड. मला माहिती आहे तुम्ही प्रोजेक्टवर काम करत नाही आहे, दिले तरी करत नाही आहे. फक्त एवढं करायचं आहे की तुम्ही लास्ट जो प्रोजेक्ट वर्कआउट केला आहे त्याला पकडून एवढं सांगायचं आहे की आय एम वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट. गेटिंग माय पॉईंट? त्याला हे समजायला पाहिजे की मी सध्या रिकामा नाही आहे, मी काहीतरी करतोय. लक्षात आलं का काय बोलतोय? आणि सर ते डिटेल्स विचारतील का? मग आता समजा आपण प्रोजेक्ट जो करतोय जसं क्रॉप प्रिडिक्शन, देन त्याच्यावर ते क्वेश्चन्स करतील ना की कोणते कोणते काय टर्म्स यूज केलेले आहेत, त्याच्यानंतर कोणते अल्गोरिदम्स यूज केले आहेत. राईट ऑब्विसली तेवढं बॅकग्राऊंड नॉलेज तर तुम्हाला असायलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल की आता सर नाही, मग तिकडे जाऊ द्यायचं नाही आहे, तर हे बघा कसं आहे, तुमच्यापेक्षा दांडगा एक्सपिरियन्स त्या इंटरव्ह्यूवरचा आहे. तो एका शब्दात पकडतो की तुम्हाला किती डेप्थमध्ये नॉलेज आहे. एका पहिल्या स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंटमध्ये माहिती पडतं की तुमचं नॉलेज किती आहे. ओके, मी जर प्रोजेक्टबद्दल बोलतोय तर तुम्ही, म्हणून मी काय बोललो होतो तुम्हाला, प्रोजेक्ट करून बघा. मला माहिती आहे एवढ्या लवकर प्रोजेक्टचं आउटपुट येत नाही, बट स्टील जे काही प्रोजेक्ट तुम्ही केले असतील, मी काय बोललो, एक तर केले असतील किंवा करत आहात. सर मग ती जर करत आहोत आपण, तर मग त्याच्यामध्ये आउटपुट बद्दल ते विचारतील ना, कारण की आता तर सध्या एरर्स. त्याला असा आन्सर द्यायचा की सर actually I am working on this project, I just load the data set, I just perform the training of my data set, I download the data set from the Kaggle and upload it with the SVM algorithm, but due to some errors I just stuck over there.
Okay, and the error is Okay. just unable to find out the some float or getting the float values into. तुम्हाला जो एरर पार्ट आहे जो कधी तुम्ही बघितला Okay, असेल okay. आयुष्यात तो बोलून द्या. येस ओके गेटिंग माय पॉईंट क्लिअर. येस ओके, पण याच्यासाठी तुम्हाला हे तरी माहीत असायला पाहिजे की डेटा तुम्ही जर सांगितलं त्याला सर आय डिड द पार्ट ऑफ लोडिंग द डेटा सेट, एवढं तर माहीत असायला पाहिजे की डेटा सेट कसा लोड करतात. मी विचारला होता हा येस सर क्वेश्चन. येस गेटिंग माय पॉईंट. वेब डेव्हलपमेंटमध्ये जर मी बोलतोय सर इन वेब डेव्हलपमेंट ही इज आस्क यू विच सर्व्हर यू आर यूज, माहीतच नाही आहे सांगताय काय, तर वेब डेव्हलपमेंटमध्ये आम्ही प्रोजेक्ट करतोय JSP सॉलिड वापरून किंवा PHP वापरून, आणि सर्व्हर कोणतं वापरताय माहीत नाही. असं नको व्हायला. लक्षात आलंय का काय बोलतोय. म्हणून टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. हे जे डिस्क्रिप्शन तुम्ही यात द्याल हे सगळ्यात महत्त्वाचं. आय एम नेम, आय कंप्लीट माय ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन in 2023. I am actively looking for the job and my current status is I am working on to the machine learning based project, web project, data analytics project in which I am just going to develop the some kind of entities which are given my last internship program. And this project is basically I was taken this project or work out for this project by searching or looking for the tutorials onto the YouTube. लक्षात आलंय. मी याच्यातून काय सांगितलं समोरच्याला, पहिला पॉईंट मी सांगितलं की मी जरी फ्रेशर आहे मला माहीत आहे मी टाईमपास करत नाही आहे. पहिली गोष्ट त्याला तेच पाहिजे, टाईमपास करणारे लोक नाही पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही सेल्फ लर्नर आहात, मी शिकून सगळं करू शकतो. समोरच्याला काय पाहिजे, तो म्हणते मला तुम्हाला आणा, तुम्हाला ट्रेन करा, तुम्हाला मग प्रोजेक्टवर बसवा. ही गोष्ट मला नाही पाहिजे. मी आज टास्क दिली ना तुम्ही आजपासून रेडी असायला पाहिजे टास्क करायला. दॅट इज इम्पॉर्टंट. थर्ड गोष्ट आता मग जेव्हा मी टेक्निकल प्रोजेक्ट बोललो आणि प्रोग्रामिंग स्किल पण बोलेल ना मी त्यात, एक पॉईंट राहिला आता इथे येतोय फोर्थ पॉईंटला, प्रोग्रामिंग नॉलेज. व्हॉट आर द प्रोग्रामिंग स्किल यू नो. मी त्याला शेवटी सांगेल सर आय नो अबाउट द C, जावा अँड पायथॉन विच आय वर्कआउट प्रॅक्टिकली. मी त्याच्यावरती प्रॅक्टिकली काम केलं आहे अँड आय हॅव अॅन ग्रेट एक्सपिरियन्स ऑन दॅट. मग आता जेव्हा मी एवढं बोलतोय ना तर मग आता प्रोग्रामिंग स्किलवर गेल्यावर त्याने जर विचारलं टेल मी द डिफरन्स बिटवीन C अँड जावा, तर पॉज नाही आला पाहिजे. गेटिंग माय पॉईंट. आणि असंही Yes, नका sir. सांगू की सर आय एम प्रिपेरिंग फॉर दॅट. तुम्ही आधीच बोललात आय हॅव एन ग्रेट एक्सपिरियन्स ऑन दॅट, आय हॅव एन हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन दॅट. क्लिअर का? इज दॅट क्लिअर Yes, sir. एव्हरीवन? ओके, सो दॅट द थिंग यू हॅव टू कीप इट इन टू युअर माइंड. तुमचं करंट स्टेटस, तुमचं प्रोग्रामिंग स्किल हे तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये यायला पाहिजे. ॲड्रेस, पिनकोड, फॅमिली याच्याबद्दल यायला नको. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे दॅट यू हॅव टू कीप इन टू युअर माइंड. क्लिअर? आणि स्क्रिप्ट प्रत्येकाची वेगवेगळी असायला पाहिजे, सारखी नसायला पाहिजे. जसं मी हे पॉईंट सांगितले होतं, तुम्ही कसे शफल करता तुमच्या वेनी करा, डझंट मॅटर. ओके, त्या वेळी तुम्हाला फक्त प्रॉपरली एक्सप्लेन करायचं आहे आणि याचा रट्टा मारायचा नाही आहे. हे नॅचरली निघालं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. नॅचरली कधी निघेल जेव्हा तुम्ही फ्री असता ना. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही इंटरव्ह्यूला जातच नाही आहे, जस्ट फक्त इंट्रोडक्शनला जातोय तुमच्या, असं समजा. जस्ट टेल मी समथिंग अबाउट माय सेल्फ, दिस दिस दॅट दॅट दिस वन, आय जस्ट वर्कआउट विथ दिस अँड दिस इज अबाउट सॉल, दॅट्स ऑल अबाउट मी. मग तो टेक्निकलकडे येईल. लक्षात आलं आहे? मग टेक्निकलकडे आल्यानंतर मग तुम्ही चालू कराल की सर हां ॲन्सर ऑफ दिस इज दिस दॅट दॅट. पहिलाच क्वेश्चन म्हणजे नियर अबाउट मी काहीतरी 30-40 इंटरव्ह्यूज घेतले आहेत. तर 30-40 इंटरव्ह्यूमध्ये 4 लोकच फक्त प्रॉपरली या क्वेश्चनला ॲन्सर करू शकतील. 90 to 95%. ओके, सो प्रिपेअर युअर सेल्फ प्रॉपरली. एम आय क्लिअर? येस सर. आता मला क्वेश्चन सांग. कोणाच्या डोक्यात काही क्वेश्चन बिंदास विचारायचा. येस, एनीवन प्लीज. सर हां, सर सी अँड जावांचा मेन डिफरन्स काय सांगायचा इन बिटवीन? कॅन एनीवन एक्सप्लेन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द C and Java? Yes. Java is a platform independent and C is a platform dependent. Java is object oriented programming. First is Java is an object oriented programming language. C is not
future oriented. प्रोसिजरल लँग्वेज फर्स्ट थिंग आठवत Structural language. Sir, C is a structural language. प्रोसिजरल लँग्वेज Procedural. आठवत असेल तर मी जेव्हा जावाला सुरू केलं होतं ना त्याच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सी अँड जावा अँड वाय वी हॅव टू गो फॉर जावा नॉट फॉर सी. सेकंड डिफरन्स सांगू शकते कोणी? Java does not use pointer. जावा डज नॉट ओके चालेल. जावा डझंट हॅव अन पॉइंटर बट सी हॅव अ I use pointer. pointer. Java doesn't support what? Inheritance. आठवते? Yes, sir. It doesn't support inheritance. Java doesn't support inheritance. Is it right? सपोर्ट करते Yes, sir. Multiple Java inheritance support नाही करत. inheritance. He doesn't support inheritance. बरोबर? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डिपेंडंट अँड इंडिपेंडंट. Java is a platform Independent. independent. C is independent. C does C not is a support platform. database connectivity. You can say like that. C is a platform dependent or independent. Dependent. C is a platform dependent and Java is Independent. independent. Keep this thing into your mind. C Okay. does not support database connectivity. That's also. So these are the basic differences between the C and Java. Okay. You just must be know about this. कि काय differences and practically. Am I clear, guys? Yes. Okay, na? So likewise you have to work out. Likewise you have to execute about it. सर आय हॅव वन क्वेश्चन. जर समजा आपल्याला पायथन सांगितलं, आपण स्किल्समध्ये पायथन सांगितलं, पायथनमध्ये माय एसक्यूएल वगैरे जे काय, तर त्यामध्येच क्वेश्चन रेज होतील ना, Yes. जे आपण स्किल सांगू. Whatever the skill you was going to be explained in ओके. your introduction or what are the skill you was mentioned into your resume, that and only that are going to be asked. ओके. Clear? येस. Okay. That's the way you have to deal. तर आता आपण अँड्रॉइड डेव्हलपर साठी चाललोय, Mhm. तर सर पण आपला अँड्रॉइड डेव्हलपर झालं नाहीये, तेव्हा आपण ते मेन्शन करायची गरज नाही ना मग आपल्या रिझ्युमेवर. मेन्शन करायची म्हणजे रिझ्यूम मध्ये तुम्हाला टाकायचं आहे अँड्रॉइड डेव्हलपर. तुम्ही उद्याला टाकायचं? येस कसं करायचं. क्लिअर? सर मला अँड्रॉइड डेव्हलपिंगमध्ये नेमकं काय काय टाकायचं, समजा आता हे आपल्याला नाही माहिती आहे. स्किल्समध्ये जे आहे ना इथे टेक्नॉलॉजीज जो मी Yes, sir. सांगितलं होतं त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला लिहायचं आहे अँड्रॉइड डेव्हलपमेंट और टेक्नॉलॉजी Okay. झोनमध्ये फक्त अँड्रॉइड लिहिलं तरी चालेल. बाकी काय बोलायचं कसं बोलायचं ते मी सांगतो. ओके. ओके. क्लिअर? ओके. येस सर. So that's the way you have to do. That's the way you have to execute. Clear का? आता याच्यामध्ये अजून काही कोणाला क्वेश्चन्स? तर तुम्ही म्हणत आहे इंट्रोडक्शन मनाने सांगायचं ते पॉईंट मनाने जर सांगत गेलं तर कसं थोडा वाद लागते मग ते कसं काय. नाही तुम्ही तुमची प्रॅक्टिसच अशी असायला पाहिजे की स्क्रिप्ट जी आहे ती तुमची मनाची. आता मी काय म्हणतो तुम्हाला 4 पॉईंट सांगितलेत ना, नेम, क्वालिफिकेशन, करंट स्टेटस आणि प्रोग्रामिंग स्किल, राईट ना. सो आता तुम्ही माय सेल्फ यूज करा की आय एम यूज करा, डोंट बी कन्फ्युजन द्या. मी काय बोललो आय एम युअर फुल नेम अँड यूज सर दॅट्स ऑल अबाउट माय सेल्फ ॲट द एंड. नंतर युअर क्वेश्चन आय एम जस्ट ग्रॅज्युएट और कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन 2023 just recent June 2023. Okay. From Sant Gadgil Amravati University, RTMNU, okay, Pune University, whatever it may be. Clear? Then third point I ask you about what? Qualification done. I ask you about your current status. Or you can just go for the programming skills. Sir, I know about the C, Java, Python. I worked on this. I did the practical execution on this. I have a great experience on this as well, and I am currently working on to the one project which is going to be I am going to build up in Java, that is movie ticket booking system, in which I am going to use the MySQL database and this. That's all about myself.
मी कुठून वाचलं नाही, काही काहीच तसं झालं बोलू. फक्त मला एवढं लक्षात आहे, तुम्हाला नाव सांगायचं आहे, क्वालिफिकेशन सांगायचं आहे, करंट स्टेटस सांगायचं आहे आणि प्रोग्रामिंग लँग्वेज सांगायची. लक्षात आलं? पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला काय बोलायचं. आणि तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यू देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, डोंट प्रेशराइज युअर माइंड. याच फॉर्ममध्ये नॅचरली गेले पाहिजे तुम्ही, नॅचरली आन्सर्स आले पाहिजे तुमच्या तोंडात. रात्री 12 वाजता झोपेत उठून जरी इंटरव्ह्यू घेतला ना, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता याच्यानंतर असं कधीच म्हणायचं नाही की आय एम नॉट रेडी. तुम्हाला 2-2, 3-3 कॉल करावे लागले, तेव्हा कुठे तुम्ही रेडी झाला. कुठलं हे बघा, फेल्युअर्स जर स्टार्टच नाही केलं तर इम्प्रूव्हमेंटच होणार नाही. आणि मी जर तुम्हाला म्हटलं ना, तुमच्या भरोशावर आलं ना, तुम्ही 6 महिने इंटरव्ह्यूला तयार नाही होत अजून, एवढी भीती तुमच्या मनात. पण ते कसं आहे, जेवढ्या लवकर स्वतःला कव्हर करा दॅट्स बेस्ट. यू नीड टू प्रिपेअर्ड अ लॉट. खूप काही प्रिपेअर करावं लागतं तुम्हाला. तुम्ही खूप लॅगिंगमध्ये या बाबतीत. डोंट जस्ट रिकॉल अबाउट इनहेरिटन्स. सगळ्यात मोठा जो पार्ट आहे तो त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल्सचा आहे, डोक्यात ठेवा. इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा एन्कॅप्सुलेशन हे तर माहीत असायलाच पाहिजे. तो पायथॉन डेव्हलपर असो की वेब फुल स्टॅक असो की डेटा अनालिटिक्सवाले पण आणि टेस्टिंगवाले पण. ओके, टेस्टिंग यू मस्ट नो अबाउट द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल्स. In testing, you have to mention which tools you was used for automation testing, manual testing, data analytics. Mention your tools. Getting my point? Yes or no? Yes, sir. क्लिअर नव्हता. आणि कॉन्फिडन्स हाय लेवलला ठेवायचा. कॉन्फिडन्स तेव्हाच हाय लेवलला येईल जेव्हा काहीतरी नॉलेज तुमच्याकडे असेल. नॉलेज आपल्याला ताबडतोब घ्यायचं आहे, वेट करत बसायचा नाही आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर वेटच करावं लागेल मग. Is that clear? Yes, sir. येस सर. Okay. So be ready for this. Tomorrow I will go. मी तुम्हाला काही ट्युटोरियल शेअर करतोय आज. एक यूट्यूबचं चॅनल आयबीएसच्या चॅनलवरतीच आहे. अँड्रॉइडचे ट्युटोरियल जाऊन शोधू पण शकता किंवा प्लेलिस्टची लिंक शेअर करतो. फक्त बघा, फक्त थोडा जसं तुम्हाला वेळ भेटतो. जस्ट पुट द हेडफोन इन टू युअर इयर्स अँड जस्ट लिसन इट. ओके. उद्याला मी सांगेन Yes, sir. अँड्रॉइडबद्दल काय असतं, अँड्रॉइड स्टुडिओ काय असतो, इक्लिप्स काय असतो, XML म्हणजे काय असतं, जावा म्हणजे काय असतं, आणि बेसिक क्वेश्चन्स कुठले विचारू शकतात ऑन अँड्रॉइड. दॅट आय विल एक्सप्लेन यू ऑन टुमारो टेक्निकली. ओके ना? आफ्टर ऑल येस सर. उद्या किती? Yes, sir. हे सांगितल्यानंतर तुम्ही कशावर काम करता दॅट इज अप टू इंटू युअर हँड. येस सर. उद्या कितीला सर? ऑन सेम टाइम 6 PM. ओके सर. Clear everyone? Yes, sir. Okay. So like that. सर इंटरव्ह्यू परवा ना? Day after tomorrow. ओके सर. Okay ना? ओके सर. Sir, in which timing? तो शेड्यूल मी तुम्हाला सगळं पाठवतो. ओके. Okay, sir. उद्या कळेल का तो शेड्यूल काय तुम्ही आहे आधी तर म्हणजे प्रिपेअर. परवाचा? उद्याला संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला सेशन अटेंड करायचं आहे. मी लिंक पाठवते, फक्त व्हिडिओ बघायचे. ओके. Okay, okay, sir. या. Okay, sir. थँक्यू व्हेरी मच गाईज. बाय. Thank you, sir. गुड डे. Thank you, sir. थँक्यू सर.